लॉकडाऊनमध्ये शहरात सर्वत्र कोरोना विषाणूचे भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरातील कामगार, सफाई कामगार हे काम करत आहेत। अशा कामगारांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्याचे काम बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील एका नगरसेवकाने केले। विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सॅनिटायझर मास्कचे वितरण करून जीवनावश्यक साहित्यांचे वाटपही केले। नगरसेवक तथा पत्रकार सतीश अप्पा दुडे यांनी आपल्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचा सत्कार केला, तसेच जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या। गेल्या 1 महिन्यापासून आपल्या खामगाव शहरावर तसेच देश पातळीवर जगावर कोरोना व्हायरसचा जो काही दुष्परिणाम जाणवत आहे, ह्या माध्यमातून जे सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक सेवेकरता मदत करत आहे। रोज त्यांची साफसफाई असू दे, जंतुनाशक फवारणी असू दे, याकरता कार्य करीत आहे। त्यांच्याप्रती आपलं काहीतरी देणं लागते, त्यांच्याप्रती एक आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मी एक हा छोटासा त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता त्यांचा इथं हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या माध्यमातून त्यांना मी आज इथं त्यांचा सत्कार व त्यांच्याप्रती आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले। ते नगरसेवक माजी सभापती सतीश अप्पाजी दुडे आणि आमचे शहराचे अध्यक्ष नगरसेवक शेखरभाऊ पुरोहित यांनी खूप स्तुत्य उपक्रम केला आणि आपल्या या कोरोनाच्या संकटात जे कोरोना वॉरियर्स आहे, खऱ्या अर्थानं ज्यांनी कोरोनाशी लढाई करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या प्रभागाचं आरोग्य सांभाळलं, अशा लोकांचा एक सहृदय सत्कार करावा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सोबतच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटपसुद्धा इथे करण्यात आलं आणि त्या माध्यमातून त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम त्यांनी केलेला। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ पत्रकार फारुख सर यांचा वृत्तांत।